काय करतो आपण विपश्यनेमध्ये? सास रोका, आत घ्या बाहेर काढा, आत घ्या बाहेर काढा. कुणीतरी बुवा आहे तो जगण्याचं तत्वज्ञान, श्वास कसे घ्यायचं शिकवतो. 3-4 वेळा स्त्री आहे त्याच्या नावामध्ये. हे काय येत आहे? किसी को भी मानना नाही है. अरे थोडा तरी विचार करा ना. कुणीच नाही गेलं तर काय होईल? आपल्या कुटुंबात काय होईल? माझा बाप मेला नसता, माझा आजोबा मेला नसता, माझा पंजोबा मेला नसता, तर आमच्या घरात इतकी गर्दी झाली असती, एकाच्या मानगुटीवर धार राहिले असते. बरं झालं मेले, मला जागा मिळाली. नवीन निर्माण होतं, कारण ते संपल्याशिवाय नवीन काहीच येत नाही. तुम्हाला नवीन पाहिजे असेल तर जागा मोकळी करावी लागते. म्हणून महापरिनिर्वाणाच्या वेळेला बुद्ध एखाद्याने प्रियेवर प्रेम करावं, लेकरावर प्रेम करावं, अशा पद्धतीनं तो मृत्यूविषयी बोलत होता. त्या मृत्यू किती दिवसांनी वाट पाहतोय. हे सगळं त्या पुस्तकातून मी शिकत होतो. मला काय पुस्तक काढायचंच नव्हतं. मी नुसता अभ्यास करत होतो. मरण काय, जगणं काय. आणि त्यावेळेला मरणाची जी भीती असते ना, ती माझ्या मनातून गेली. आणि 3-4 वेळा मार खाल्ल्यानंतर तर अजिबातच गेली. चला आपण मरत नाही आहोत. आणि खलील जिब्रान असं म्हणतो की जर माणसाला मरणच आलं नाही कोणत्या तरी कारणाने, तर सगळी माणसं जगण्याचा कंटाळा करतील आणि पुन्हा धर्मस्थळाच्या दारात जाऊन पदर पसरून देवाकडे प्रार्थना करतील, हे अल्लाह, हे भगवान, एक मौत मेरी झोली में डाल दो. किती बेकार होईल माणसाचं, किती दुर्बल होईल माणूस. एक मौत मेरी झोली में डाल दो. हे मी का करत होतो? मला स्वतःलाच अधिक नीटनेटकं चांगलं करायचं होतं. कारण ह्या सगळ्या अंधश्रद्धांचा बळी, सर्वात मोठा बळी मी होतो. मला त्याच्यातून बाहेर पडायचं होतं. कुठे गेले होते? कुठे गेले? हे का करतो माणूस? कारण पाहिजे ना. मी का लिहितो? कारण पाहिजे ना. मी का बोलतो? कारण पाहिजे ना. माझा सख्खा चुलत आजोबा देवाला सोडलेला होता. तो जोगचा हिजडा होता. यल्लमाची परडी डोक्यावर घेऊन तो आयुष्यभर भीक मागायचा. त्याच्यानंतर त्याला काय मूलबाळ झालं नाही. त्याच्या भावाच्या मुलाचा म्हणजे माझ्या वडिलाचा नंबर आला. त्याला जोगता व्हायचं नव्हतं. तो पळाला आणि मिलिटरीत भरती झाला. त्याच्या पोटी मी जन्माला आलो. ते माझ्या मागे लागलं. बरं झालं, लहानपणी मला फिक्स यायचे, मरण यायचं. माझी आई म्हणाली हे मरणार आहे. मला वाचवण्यासाठी त्यानं देवीशी करार केला, मरेपर्यंत मंगळवार करेल, मणी मंगळसूत्र घालेल, पोराला घेऊन तिकडे येईल, त्याला नंगा लिंब नेसवेल. हे का होतं याचा शोध मी ह्या दोन्ही पुस्तकांच्या मध्ये घेत होतो. आणि त्याचा इतका फायदा झाला की अनेकांनी पुस्तक वाचून आम्ही अंधश्रद्धातून दूर झालो. असे फोन केले, पत्र लिहिले. अंधश्रद्धा म्हणजे माणसाच्या सुंदर जीवनावर पसरलेलं एक अंधाराचं जाळ आहे. जोपर्यंत तुम्ही ते काढत नाही तोपर्यंत तुम्ही उजेडाच्या जगात जातच नाही. आपण हे का करतो हे कळतच नाही. असं नका समजू की अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मातच होते. जिथे जिथे धर्म आहे तिथे तिथे ही अंधश्रद्धा तयारच होते. पण ते समोर आहेत. नाहीतर मी बौद्ध धर्मातल्या पण अंधश्रद्धा सांगितल्या असते. कळतच नाही मला ते लग्नात दोरा का बांधतात, वजह क्या है. हे जल्दा मिळेल तर अमुक अमुक का करतात. त्यांनी कावळ्याला बोलवायचं, ह्याने कुत्र्याला बोलवायचं. अरे बोलवता कशाला? मेला की मेला ना. प्रारंभ आहे, शेवट आहे. बदल कायम आहे. चेंज इज परमनंट. नथिंग इज परमनंट. ओनली चेंज इज परमनंट. आपण बुद्ध सांगतो पण आणि बुद्ध डंप पण करतो. आपणच ह्याच्यातून सगळे जात असतो. म्हणून ही जी पुस्तक येतात ह्या विषयावरची, सुगावाने अंधश्रद्धेवरची खूप पुस्तकं काढली.
मला टायटल सुद्धा माहित आहे. राजन गवसचं देवदाशीवरचं एक पुस्तक काढलेलं आहे. अंधश्रद्धा बेडी घेतलेलं एक कव्हर आहे. आणि ही जी प्रकाशन संस्था आहे ही आता नव्या वळणावर आहे, टर्निंग पॉइंटवर आहे. कारण त्याचे चालक आता बदललेले आहेत. चालक बदललेले आहे. व्हॅन तीच आहे, मेक तोच आहे, परंपरा तीच आहे, विचारधारा तीच आहे. अजूनही तिला डिझेलच लागतं. हे सगळं कायम आहे. आणि कायम परंपरा असलेली ही व्हॅन आता जावळेंच्या ताब्यामध्ये आलेली आहे. त्याने माझं पुस्तक काढावं म्हणून मी असं बोलतोय असा गैरसमज करून घेऊ नये. कदाचित माझं कधीही नाही काढले तरी मला चालेल, कारण मी आता मोठ्या पटावर गेलेलो आहे. कुणी पण काढतं आपलं आता, म्हणजे पूर्वीसारखी काही अडचण राहिलेली नाही. तर आपली जबाबदारी आहे की अशा वेगळ्या वाटेवरून जाणाऱ्या माणसाची एक पदरमोड करून व्यवसाय चालवणाऱ्याशी, पूर्वी अशी म्हण होती, ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो ना तोच वर्तमानपत्र काढतो आणि एक प्रकाशक होतो. मरतच सांगा. तुमच्या बाबत नाही बोलत, कारण तो इतका जिकिरीचा आहे, इतका बिकट आहे, इतका रिस्की आहे. शेवटची कॉपी खपल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे. ती खपणार कधी? खपणार कधी ती कॉपी? आणि आता तर ऑनलाईन आलेलं आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आलेली आहे. लोक हार्ड कॉपी पासून सॉफ्ट कॉपीकडे चाललेले आहेत. महाराष्ट्र 15 कोटीचा आहे. मी मराठी, मी महाराष्ट्र, दगडांच्या देशात, धोंड्यांच्या देशात, फुले शाहू आंबेडकरांच्या देशात. आणि मराठीची पहिली आवृत्ती किती कॉपीची निघायला पाहिजे एका पुस्तकाचे? अंदाज काय तुमचा? एका पुस्तकाच्या प्रति किती निघत असतील? 15 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये किती? अंदाज व्यक्त करायला काय जातं? 500. म्हणजे प्रमाण काय पडलं? 15 कोटीला 500. काय प्रमाण काय झालं? मला गणित कच्चं आहे, काही काढत नाही. जिथे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा संकोच होतो, वैचारिक जीवनाचा संकोच होतो, तो समाज, तो शब्द मी वापरणार नाही कारण त्याला आता प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तो समाज लयाला जातो, सरपटतो. तो सरपटणारा समाज होतो. और अपने को तो एक बड़ी छलांग मारने के, एक मोठी उडी मारायची आपल्याला, नाही का? उडी मारायची असेल तर नुसतं टाळं वाजवून चालत नाही. हे 15 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 500च कॉपी काय निघतात? हा अतिशय गंभीर प्रश्न तुमच्या समोर उभा केला आहे. आणि त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात, मी नाही, प्रकाशक पण नाही. विकत घेतलंच नाही तर काढणार कशाला तो? आणि 80 पर्यंत आपण सगळे विकत घ्यायचो, वाचायचो. 80 नंतर आपलं विकत घेणं बंद झालं. सरकारने काढलेलं एखादं पुस्तक घ्यायचं, ते शोकेस मध्ये लावायचं, वाचायचं कधीच नाही. मला कशाला सांगता आम्ही बाबासाहेबांचे लेकर म्हणून? हा, ज्यांनी पुस्तकासाठीच घर बांधलं त्यांची लेकर तुम्ही आहे काय रे? मी काय घर बघितलेलं नाही. तू सांगितलं मी कसं बंद करणार आहे?